हा म्हटलं कशा आहात रुपालीताई, खूप दिवसांनी आलात. हो मला जमतच होता. आज ट्रॅव्हल पावसामध्ये गेली नाहीये ना म्हणून अच्छा, आम्हाला अलभ्य लाभ तुम्ही आलात आज. आपण भजनाने सुरुवात करूया. आजचा आपल्याला मोठा विषय घ्यायचा आहे, विस्तृत असा विषय आहे 4थ्या अध्यायाचा. ठीक आहे, सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नाम. हरी राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्करा प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र. येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. चला आपण आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. आपण आहोत अध्याय क्रमांक 4 वरती आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की या अध्यायामध्ये आपण एक सरासरी त्याची जी काही आउटलाईन आहे ती आधी आपण पाहिली होती की अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत सगुण भगवंताचं वर्णन आहे. त्याचा निष्काम कर्मयोगाचा विषय तिथे भगवंताने मांडलाय. 19 ते 23 पर्यंत योगी पुरुषाचं आचरण कसं असतं आणि त्याचा महिमा काय ते सांगितलंय. आणि नंतर सगळ्यात महत्वाचा विषय सांगितला जातो ज्याच्यासाठी 4था अध्याय फेमस आहे. ज्ञान कर्म संन्यास योग. वेगवेगळ्या यज्ञांची फळं काय असतात. यज्ञ म्हणजे काय, आपल्या हातून होणारं कर्म. त्याला भगवंताने निरनिराळ्या यज्ञांच्या स्वरूपात समजावून सांगितलं आहे. मग त्या प्रत्येक यज्ञाचं फळ काय आहे. द्रव्य दान करतो ते दानाचं यज्ञ असतं. आपण कर्मकांड करतो, पूजा विधी करतो, तोही यज्ञ आहे. मग या सगळ्या यज्ञांमध्ये कुठला यज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे तर ज्ञान यज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे. मग पुन्हा त्या सगळ्या यज्ञांच्या वर्णनानंतर जो श्रेष्ठ यज्ञ आहे ज्ञान यज्ञ त्याचं भगवंतांनी वर्णन करायला सुरुवात केली श्लोक क्रमांक 33 पासून पुढे. आणि आता आपण श्लोक क्रमांक 37 पासून पुढे जात आहोत ज्याच्यामध्ये तो जो ज्ञान यज्ञ भगवंतांनी सांगितलाय ते जे ज्ञान आहे ते कसं मिळतं, कुठे मिळतं त्याच्याबद्दल भगवंत इथे वर्णन करायला सुरुवात करतोय. अतिशय सुंदर श्लोक आहे आणि या श्लोकांचं म्हणतात ना
बोला फुलाला गाठ पडते किंवा योगायोग जुळून येतो. सध्याची जी परिस्थिती आहे वारकरी संप्रदायातली आणि जे काही मुद्दे आहेत, जे काही मुद्दे चाललेत, त्याच्याबद्दल कसं काय म्हणजे जुळून यावं. मला असं वाटतं भगवंताची कृपा आहे. बरोबर तेच श्लोक आपल्या समोर आलेले आहेत. इतके सुंदर संशय याच्याबद्दल बोलणारे श्लोक आहेत. तर आपण सगळ्यांनी मनापासून ऐकूया. मला मान्य आहे गेलं सेशन आपलं मिस झालं, कारण हे पाऊस आणि ही सगळी धामधूम, गावी जाणं आणि हे करणं याच्यामध्ये. त्याच्या आधीचं सेशन आपण आधीच घेऊन ठेवलं, जेणेकरून आपल्याला पुढचं सेशन मिस झालं, जास्त खंडमध्ये पडू नये यासाठी एक सेशन आपण आधीच अरेंज केलं होतं. सो आपण आजच्या श्लोकाकडे वळूया. आधी श्लोकांचा उच्चार करून घेऊया. खूप सुंदर श्लोक आहेत आणि मुद्दे मिस होऊ नयेत म्हणून मी मुद्दे लिहून ठेवलेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं जसं मिळेल तसं तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि त्याच्यावरती नंतर चिंतन करायला विसरू नका. ठीक आहे. आपला श्लोक क्रमांक 37 चालू होता. त्याच्यामध्ये ऐका बरं का, श्लोक क्रमांक 37 ज्याचा अर्थ आहे भगवंत सांगतोय, कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेल्या अग्नीमध्ये, याच्याबद्दल आपण बोललो आहे पण तो श्लोक आपण उच्चारला नव्हता. ज्याप्रमाणे पेटलेल्या अग्नीमध्ये इंधनाची राख करतो तो अग्नी, म्हणजे रॉकेल असेल, पेट्रोल असेल, ज्या गोष्टीपासून तो अग्नी पेटला आहे, तो पेटतो म्हणजे काय होतोय, तो इंधन युटिलाइज करतोय. अगदी त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नीमध्ये तो अग्नी ज्याच्यामुळे पेटलाय, ज्या कर्मामुळे पेटलाय, यज्ञ बोलतोय ना आपण. यज्ञ म्हणजे काय, काहीतरी तिथे आपण सामुग्री टाकतो आणि त्याच्यामधून अग्नी उत्पन्न होतो. तर कर्मयज्ञ, जो कर्मयज्ञ पेटलाय त्याच्यामधून जो अग्नी पेटलाय, तो जर अग्नी ज्ञानरूपी यज्ञ असेल तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व कर्मांची राख रांगोळी होते, होळी होऊन जाते. त्याचं घेणं देणं आपल्याशी लागत नाही. जिथे संत म्हणतात पुढचा आपल्याला जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, तो जो जन्म घ्यावा लागतो तो सगळं म्हणतात ना जन्माची होय खुंटी, जिथे जन्म खुंटतात ती जी अवस्था आहे ना ती इथे प्राप्त होते. त्याच्यासाठी ज्ञानयोग श्रेष्ठ सांगितलेला आहे. ऐका बरं का, श्लोक क्रमांक 38 मध्ये येतोय आपण. इतका सुंदर श्लोक आहे. आधी आपण याचं उच्चारण करूया. नहीं ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. नहीं ज्ञानेन सदृशम. मी जेव्हा उच्चार करते ना तेव्हा तुम्हीही उच्चार करा, बरं पडेल. आणि काही लोक नवीन दिसत आहेत मला, इथे आमच्या मृणाल दिदी दिसत आहेत, काही लोक नवीन दिसत आहेत. तुम्हाला पॅटर्न आमचं नवीन वाटेल, पण जसजशा तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल तुम्हाला समजेल की कशाबद्दल इथे वार्ता होतीये. थँक्यू सो मच मृणाल दिदी आल्याबद्दल. नहीं ज्ञानेन. थँक्यू. आय ट्राय बट आमचा मुलगा त्यामुळे बऱ्याच वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये असते, हजबंड ट्रॅव्हलिंग मध्ये पण नेटवर्क मध्ये आहे. येस, आय कॅन अंडरस्टँड दीदी, आय कॅन अंडरस्टँड. बट तुम्ही इथे आहात तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. नहीं ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी काले नात्मनि विंदती. तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर बोलताय ना, आज संख्या फारच कमी आहे. तत्स्वयं, तला त्याच्यानंतर त दुसरा अर्धा बोलायचा आहे. तत्स्वयं योग संसिद्धी नाही, योग संसिद्धा. पुढचा क आहे त्याच्यामुळे विसर्ग अर्धाच बोलायचा आहे. योग संसिद्धा काले नात्मनि विंदती. ठीक आहे. माझ्या मागून बोला सगळ्यांनी. मी पूर्ण चरण बोलते, मग मागून बोला. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनि विंदति. तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनि विंदति. ओके, याचा अर्थ बघूया. याचा ना बऱ्याच वेळा अर्थ, हा कोणी काही बोलताय का? ओके, आवाज हळू येतोय. बाकी सगळ्यांना व्यवस्थित येतोय? जरा तुमच्या सिस्टीमचा ताई आवाज वाढवा किंवा कॉर्ड यूज केलं तर बरं होईल.
याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र करणारं खात्रीने दुसरं काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. आता याचा अर्थ असा आहे, या श्लोकाबद्दल बऱ्याच वेळा मिसअंडरस्टँडिंग असं आहे. बघा बरं का, पुन्हा एकदा बॅकग्राऊंड सांगते. भगवंत सांगतोय की ज्ञान योगापेक्षा, ज्ञान यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ नाही. मग ते ज्ञान कसं प्रकट होतं? लोक म्हणतात, रुपालीताई, लोक म्हणतात आम्हाला अनुभव आला. त्याच्याबद्दल मी लिहून ठेवलं जे चिंतन आहे. लोक म्हणतात की आम्हाला अनुभव आला, पण अनुभव कुठल्या गोष्टीचा घ्यायचा असतो? ज्या वेळेस एखादी गोष्ट माझ्यापेक्षा वेगळी असते. फॉर एक्झाम्पल, हा माझा मोबाईल आहे, ही गोष्ट माझ्यापेक्षा वेगळी आहे म्हणून मी हिचा अनुभव घेऊ शकते. पण जी गोष्ट मीच आहे तर तिचा अनुभव मी कसा घेऊ शकते? उदाहरणच घ्यायचं झालं तर जिलेबी आपण खाऊ शकतो आणि तिचा अनुभव घेऊ शकतो, पण जिलेबीचा अनुभव घेऊ शकत नाही. जिलेबीचा अनुभव घेऊ शकत नाही. अगदी त्याप्रमाणे संपूर्ण गीता आपल्याला स्वला ओळखण्याबद्दल बोलते, पण स्वला ओळखणं म्हणजे आत्मानुभव नाहीये. लक्षात घ्या विषय. कदाचित थोडंसं वाटू शकतं, पण थोडं चिंतन केल्यानंतर आपण या पायरीपर्यंत आहोत. आत्मानुभव थोडंसं वरती जा आणि थोडंसं डीप लेवलचा विचार केला तर त्याचा आत्म्याचा अनुभव आपण कधीच घेऊ शकत नाही. वी कांट एक्सपिरियन्स आवर ओन सोल. आपण आपल्या स्वतःच्या सोलचा अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी शब्द वापरला जातो आत्मबोध. त्या आत्म्याचा आपल्याला बोध होऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल की इथे अनुभव कुठल्या गोष्टीचा घेतला जातो? अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये म्हणतात अनुभव अनुभव अनुभव. तो अनुभव म्हणजे काय असतो? तर आपण अनुभव अहमचा घेत असतो. आपण अनुभव अहमचा घेत असतो. श्रोते हो, पुन्हा एकदा आठवा, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आत्म्यानंतरचा जो अहंकार असतो तो अहंकार, त्याच्यामध्ये एक अहम असतो. मी आहे ही एक भावना असते. तो अहमचा अनुभव आपण घेत असतो. इथे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत? इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की या ज्ञानाच्या मार्फत काळाच्या साधनाने, म्हणजे प्रत्येक येणारा क्षण, त्या प्रत्येक येणाऱ्या क्षणाला जर तू नीट चेक केलंस, त्याचं जर चिंतन केलंस, तर तू स्वतःच्या अहमला ओळखू शकशील, अहमचा तू अनुभव घेऊ शकशील आणि त्याच्यामधूनच तू आत्मप्राप्ती म्हणजे आत्मबोध काय आहे ते तू जाणून घेऊ शकशील, असं इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत. याच्यामध्ये 2 डाऊट सॉल्व्ह करणं अत्यंत महत्वाचं आहे. अनुभव आपण आत्म्याचा घेऊ शकत नाही कारण आपण ते स्वयं आहोत. स्वतःचा कसा अनुभव घेणार ना? ह्याच्यामध्ये पुढे अजून भगवान श्रीकृष्ण बोलतायत स्वतःचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. मग आत्मबोध होत असतो आणि अनुभव आपल्याला अहमचा घ्यायचा असतो. व्हॉट डू यू मीन बाय अहमचा अनुभव घ्यायचा असतो? प्रत्येक क्षणी घ्यायचा असतो. एकही क्षण मिस नसतो करायचा त्याच्यामध्ये. सकाळी उठलो, प्रत्येक आपण काम करतो आहोत. काम करत असताना कोण करतंय काम, ही जी जाणीव आहे ना, सावध झालो. सावधानता कुठल्या क्षणाची? प्रत्येक क्षणाची सावधानता. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कुठला विचार करायचा? तुकाराम महाराज म्हणतात हाच विचार करायचा की कोण आहे मी काय करतोय या क्षणाला. हे जे सावध राहणं आहे ना, हा जो क्षणोक्षणी अहमतेचा जो अनुभव आहे, स्वतःच्या अहमपणाचा जो अहम म्हणजे अहंकार नाही की हे घर माझं आहे, हे मी करतोय, तो अहम नाही. आय एम प्रेझेंट, आय एम देअर, आय एम हिअर. मी आहे, मी हे करतोय, हा जो अनुभव आहे ना, तो अनुभव आणि त्याच्यामधून जो बोध होतो ना, तो आत्म्याचा बोध असतो. तो भगवंत म्हणतायत की तू प्रत्येक क्षण काळाच्या मार्फत तो तू ग्रहण कर, तो तू जाणीव करून घे, त्याचा तू बोध करून घे. ईश्वराचा अनुभव घेतो जे सांगतात ना, तो अनुभव अद्वैताचा नसतो, तो अनुभव द्वैताचा असतो. म्हणून जर तुम्ही जे काही लोक म्हणतात ना, ते असं म्हणता नाही येणार आपण की ते सगळे वेडे आहेत जे म्हणतात आम्हाला कृष्णाची प्राप्ती झाली, आम्ही कृष्णाचं स्वरूप पाहिलं, आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं स्वरूप पाहिलं. ते वेडे कशातलं म्हणू शकत नाही आपण. पण ज्या अहम भूमिकेतून त्यांनी ज्ञानोबारायांना भजलं, त्यांनी भगवान श्रीकृष्णांना भजलं, ज्या अहम भावनेतून त्यांनी भजलं, त्याच अहम भावनेतून त्यांना जसा हवा होता तसा भगवान श्रीकृष्ण त्यांना दिसला. म्हणून तर म्हणतात ना, तुम्ही जसं त्याचं भजन करणार तसा तो तुम्हाला दिसणार. दिस इज नॉट समथिंग चमत्कार. हा चमत्कार नाहीये. दिस इज जस्ट लाईक तुम्ही ते बघण्याची इच्छा करताय, तुम्ही आरसा तो समोर पकडताय, म्हणून त्या आरशामध्ये तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब कृष्णाच्या रूपाने दिसतंय, तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब ज्ञानोबारायांच्या रूपाने दिसतंय. समजायला थोडंसं अवघड असेल
पण गीता सुंदर पद्धतीने सांगते की चित्त जर पवित्र असेल तर आपल्यातला अहमभाव आपल्यालाच ओळखता येतो, आणि जर आपण सात्विक भावनेचे असू, आपण जर ईश्वराच्या अनुभूतीसाठी क्रेविंग करत असू, आपल्याला जर ती हवी असेल तर तोच आपल्याला आपल्या समोर दिसतो, असा त्याचा अर्थ आहे. मग तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या वेडगळ कल्पना आहेत का? या वेडगळ कल्पना नाही आहेत. त्याच्या पलीकडे एक पाऊल टाकायचंय, तेही नष्ट होतं, त्याच्या पलीकडे जायचंय, मग आत्मबोध होतो. मग त्या शांतीचं वर्णन पुढे जाऊन ज्ञानोबाराय करतात, पुढच्या श्लोकासाठी ज्ञानोबाराय करतात. आय होप इट इज अंडरस्टूड. ज्ञान यज्ञ म्हणजे काय आहे, आपण कोण आहोत, अहम कोण आहे हे समजणं इथपर्यंत ज्ञान आहे. त्याच्यानंतर तेही विलीन होतं, मग आत्मबोध होतो, आणि त्या आत्मबोधाच्या नंतरची पायरी असते त्याला ज्ञानेश्वर माऊली शांती म्हणतात, त्याला भगवान श्रीकृष्ण शांती असं म्हणतात. लोक म्हणतात ध्यानामध्ये आम्ही सोहम ध्यान करतो, आणि सोहम ध्यानामध्ये कुठून ती जाणीव येते हे पकडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि काही काळानंतर तीही लीन होऊन जाते, त्याचाही लय होतो, आणि एका चित स्वरूप शांतीमध्ये आम्ही विलीन होतो. समजून घ्या, हेच सगळं गीतेमध्ये सांगतात. इथे गीतेमध्ये त्यांनी कुठेही सांगितलेलं नाहीये, म्हणजे इनडायरेक्टली भगवान श्रीकृष्ण, अनेक लोक जे वारगळत असतात ना, आम्हाला याचा अनुभव आला, आम्हाला त्याचा अनुभव आला, हे झालं ते झालं, सगळेच खोटे असतात असा अर्थ नाहीये. गुलाबराव महाराजांसारखी लोक ज्यांना सूक्ष्म रूपाने ज्ञानोबाराय प्रकट रूपाने प्रकट रूपाने त्यांचं सूक्ष्म रूप येऊन त्यांना दर्शन देतं, याचा अर्थ त्या व्यक्तीची सात्विक भावना तिथपर्यंत पोहोचलेली आहे, म्हणून ते होणं शक्य आहे. आता सायन्स याच्या मागचं काय आहे असं बोलायची मला भीती वाटते, कारण लोक विज्ञानाला अशा पद्धतीने घेत आहेत की अरे तुम्ही विज्ञानाची आम्हाला गरज नाही, आम्हाला स्पिरिच्युअलिटी समजून घेण्यासाठी आम्हाला नको विज्ञान, जिथे विज्ञान समाप्त होतं तिथे सायन्स सुरू होतं. पण हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही मोबाईलचाच उपयोग करताय, म्हणजे तुम्ही पुन्हा विज्ञानाचाच उपयोग करताय, हे विसरून कसं चालेल. आणि जिथे स्वतः गीतेच्या एका अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग, तिथे तुम्ही कोण विज्ञानाला बाजूला सारणारे. आणि सगळ्यात महत्वाचं अध्यात्म, हिंदू धर्म, चला हिंदू धर्म हा शब्द नसेल आवडत तर वारकरी संप्रदाय घेऊया, आणि वारकरी संप्रदाय नसेल आवडत तर वाईज पर्सन, एखादा विवेकी मनुष्य कोण असतो जो प्रत्येक गोष्टीला स्वीकार करतो. कृष्ण जसं आमच्यासाठी पूजनीय आहे ना, तसाच प्रत्येक असुर समजून घेणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. आमचं अध्यात्म प्रत्येक गोष्टीला एक्सेप्ट करतं. वाय? जसं रामदास स्वामी म्हणतात, आम्ही प्रत्येक मूर्खाला सुद्धा समजून घेतो, प्रत्येक बावळटाला आणि प्रत्येक बदमाशाला सुद्धा समजून घेतो. का? कारण त्याचं बदमाश पण आम्हाला माहिती असलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीला इथे समजून घेतोय. तुम्ही विज्ञानाला डिनाय करूच शकत नाही. तो माणूस आध्यात्मिक असूच शकत नाही की जो विज्ञानाला डिनाय करतो, कारण अध्यात्माची सुरुवात ती विज्ञानापासूनच होते. तू कोण आहेस ओळखून घेणं, मग ते टेस्ट ट्यूब मध्ये टाकून ओळखणं किंवा कोनिकल फ्लास्क मध्ये घालून ओळखणं नाहीये, ते स्वतःला ओळखून घेणं, इथून तर सुरुवात होते. मग पुढचा प्रांत वेगळा आहे, जिथे विज्ञान संपतं, मग तिथे अध्यात्म सुरू होतं. हे सगळे तुम्ही वेडगळ कल्पना बोलत राहता, अजून तुम्ही तिथे पोहोचला पण नाही आहात, नुसतीच बडबड 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 चालू आहे. आणि इथे पुढे जाऊन अजून एक मुद्दा याच्यामध्ये मला जाणवला, काळाच्या माध्यमाने. इथे ना रुपालीताई खूप मोठा डाऊट लोकांना येतो, काले नाथमनी विंदती, काले नाथमनी विंदती याचा अर्थ भरपूर लोक घेतात, आणि इथे जो अर्थ लिहिलेला आहे ना कितीतरी काळाने, तो चुकीचा आहे. हे मला सांगायचं आहे. कितीतरी काळाने म्हणजे असं नाही की कधीतरी तो माणूस चिंतन करत असतो आणि काही काळानंतर त्याला ज्ञान प्राप्त होतो, असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ आहे काळाच्या साधनाने, क्षणाक्षणाच्या साधनाने तो माणूस आत्मबोध प्राप्त करून घेतो, असा त्याचा अर्थ आहे. हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्ञान ही घटना नाहीये. ज्ञान ही घटना नाहीये, ही एक प्रक्रिया आहे. हा सांगणारा हा श्लोक आहे. आपण असं कधी म्हणतो का की नदी वाहून गेली, नदी वाहून गेली असं आपण कधी म्हणत नाही, तर नदी वाहते आहे असं आपण म्हणतो. सो जे लोक म्हणतात ना की आम्ही बसलो कुठल्या तरी टेकडावरती आणि आम्हाला ज्ञान होऊन गेलं, दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. हे स्टेटमेंट रॉंग आहे. ज्ञान होऊन जात नसतं, ज्ञान सतत वाहत असतं, कारण ते नदीसारखं असतं. नदी कशी आपण म्हणत नाही की नदी वाहून गेली, ती सतत वाहते आहे. अगदी त्याप्रमाणे ज्ञान हे सतत होत असतं, प्रत्येक क्षणामध्ये ते लपलेलं असतं. आणि जे कोणी ब्रह्मज्ञानी असतात ना त्यांच्या आयुष्यातला हा काळ जास्त असतो आपल्या सामान्यांपेक्षा, एवढाच फरक आहे.
संतांमध्ये आणि सामान्य मनुष्यामध्ये काय फरक आहे? आपल्यासारखे काही आध्यात्मिक लोक असतात, आपल्यासारखे म्हणजे मी तेवढी मोठी नाहीये, पण अनेको जे अगदी कट्टर वारकरी किंवा जे मनापासून साधना करतात, जे नित्य नियम करतात, जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न जे करतात ना, त्यांचा हा काळ वाढत असतो. कुठला? आत्मचिंतनाचा, आत्मबोधाचा काळ वाढत असतो आणि संतांचा तो 100% असतो. एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. मग हे सगळं का करायचं? आपला तो काळ वाढवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करायचे. पुढचा श्लोक आहे आपला श्लोक क्रमांक 39. ऐका बरं का. हा हा काहीतरी रेंजचा इश्यू झाला होता, त्यामुळे अचानक 1 सेकंड झाली होती आणि परत रिजॉईन मध्ये. मला सॉरी, पण तेवढा जिथे आपण स्टॉप झाला एपिसोडला कालेनाथमध्ये विंदती पूर्ण हे झालं. बर कालेनाथ मनी विंदती याचा एक मिसअंडरस्टूड अर्थ असा घेतात की काही काळानंतर त्या व्यक्तीला आत्मबोध प्राप्त होतो, पण काही काळानंतर प्राप्त होतो असा त्याचा अर्थ नाहीये. तर काळाच्या साह्याने क्षणाक्षणाच्या म्हणजे वेळ हे सुद्धा साधन आहे, त्याचा उपयोग करून त्या व्यक्तीला आत्मबोध प्राप्त होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्ञान ही घटना नाहीये. एखादा म्हणतो, असे बरेच लोक आहेत सध्या तुम्हाला त्याचे मॉडर्न लेवलला पण खूप मोठ्या मोठ्या जगांमध्ये कॉर्पोरेट लेवलला भाषणं झाडताना दिसतात ती लोक, जे म्हणतात की आम्ही बसलो आणि 3 दिवसांनी 4 दिवसांनी आम्हाला ज्ञान प्राप्त झालं आणि विषय संपला. असं नसतं. दिस इज नॉट द इव्हेंट, दिस इज अ प्रोसेस. ही घटना नाहीये, ही प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणत नाही की नदी वाहून गेली, अगदी त्याप्रमाणे आपण असं नाही ना म्हणत की नदी वाहून गेली, नदी वाहते आहे. अगदी त्याप्रमाणे ज्ञान हे प्रवाहित होत आहे आपल्यामध्ये. ते ज्ञान ज्याला प्राप्त झालं ते प्रवाहित होत आहे. मग आपल्यामध्ये, आणि इथे ताईने एक मुद्दा सांगितला, आपल्यामध्ये संतांमध्ये काय फरक आहे? संतांच्या आयुष्यातला हा जो पिरियड आहे ना आत्मज्ञानाचा किंवा स्वमध्ये स्थित असण्याचा, तो टाइम पिरियड 100% असतो. आणि जे लोक साधना करतात, थोडीफार करण्याचा प्रयत्न करतात, तो 100पेक्षा कमी असतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं एम काय असलं पाहिजे? जास्तीत जास्त काळ आपण स्वमध्ये स्थित राहून स्वतःच्या अहमला ओळखून आत्मबोधामध्ये कसा तो काळ व्यतीत करू याला जास्त महत्व आहे. हा आपला प्रयत्न असला पाहिजे असा मुद्दा मांडला. त्यानंतर श्लोक क्रमांक 39. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परः संयतेंद्रियः. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रियः. तत्परानंतरचा विसर्ग बोलायचा नाही कारण पुढे स आहे. संयतेंद्रियः. ओके. ज्ञानं लब्ध्वा परम शांती मचिरेनाधि गच्छति. ज्ञानं लब्ध्वा परम शांती मचिरेनाधि गच्छति. ठीक आहे, बोलून दाखवते एकदा. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रियः. क्षमा करा, पुन्हा एकदा बोलते. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रियः. बोला. ज्ञानांच्या वरचा जो विसर्ग आहे त्याला न असा उच्चार करायचा, हलंत न. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रियः. ज्ञानं लब्ध्वा. आता इथे ना त्या विसर्गाचा उच्चार ना काही लोक ल करतायत, बघा तुम्हाला कसा सुटेबल आहे. ज्ञानं लब्ध्वा पराम शांती मचिरेनाधि गच्छति. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो. इथे मी थोडंसं पॉज घेईन, ऐका बरं का. बरेच लोक स्वतःचा मुद्दा समजून देण्यासाठी, कुठल्याही आपल्याच नाही प्रत्येक संप्रदायामध्ये आपला मुद्दा समजून देण्यासाठी किंवा आपल्या एखाद्या चमत्काराला ओके करण्यासाठी ना हे वाक्य यूज करतात. श्रद्धावान लभते ज्ञानम. ते बोलणार श्रद्धावान लभते ज्ञानम.
पण इथे श्रद्धा कोणती सांगितलेली आहे गीतेमध्ये? आधी आपण आपल्या श्लोकाबद्दल बोलूया. गीतेमध्ये सांगितलेली श्रद्धा ही आत्म्याला सोडून कुठलाच श्लोक गीतेमध्ये नाहीये. गीतेमध्ये कुठली श्रद्धा सांगितली आहे? मी आधी उदाहरण देते. श्रद्धा म्हणजे काय? मी रोज उठते, मी ऑफिसला जाते, त्याच्यानंतर माझं घरचं आवरते, मी ऑफिसला जाते, मी घरून येते, पुन्हा माझं मी घरचं सगळं करते, त्यातून जसं वेळ मिळेल तसं मी कीर्तन आणि प्रवचन करण्याचा प्रयत्न करते. स्वतःचं उदाहरण. हा मार्ग आक्रमण करते मी. माझं नोकरी, माझं घर, माझं कीर्तन प्रवचन, हा जो माझा मार्ग आहे ना, हा मी स्वतः अवलंबित करते, आक्रमण करते. तर हे करण्यासाठी आधी माझ्या मनात श्रद्धा लागते की हे केल्याने मला सुख मिळणार आहे, मला आनंद मिळणार आहे. हा माझ्या मनात दृढ विश्वास आहे, याला श्रद्धा असं म्हणतात. हे केल्याने माझं भलं होणार आहे, दुसरा मुद्दा. माझ्या मनात दृढ विश्वास आहे, याला श्रद्धा असं म्हणतात. दुसरी व्याख्या काय? हे केल्याने माझं भलं होणार आहे. तिसरी व्याख्या काय? हे केल्याने माझं काहीही अहित होणार नाहीये. या तीनही मुद्दे श्रद्धेच्या अंडर येतात. आता गीतेमधली श्रद्धा कुठली? यशोदा की ऐका बरं का. गीतेमध्ये श्रद्धा कुठली आहे? भगवंत म्हणतोय जे ज्ञान आहे ना, तुला अहमचं ज्ञान झालं पाहिजे, त्याच्यानंतर आत्मबोध. तुझ्या आयुष्यामध्ये तुला हे करायचं आहे, हा मार्ग तुला आक्रमित करायचा आहे, या मार्गावरती तू विश्वास ठेवणं ही श्रद्धा आहे. या मार्गाचं आक्रमण केल्यानंतर तुझं अहित कुठेच होणार नाहीये, ही श्रद्धा आहे. आणि हाच मार्ग अवलंबित केल्याने तुझं सर्वश्रेष्ठ हित होणार आहे. याच्यापेक्षा दुसरं तुझं सर्वात श्रेष्ठ हित असूच शकत नाही. सद्यस्थितीला जर कोणी एखादा BCom BA झालेली मुलगी असेल तर तिला 50,000ची नोकरी लागली, नुसती ती पासआउट झाल्या तर त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ तिचं काही असूच शकत नाही. अगदी त्याप्रमाणे मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर काही मिळवायचं असेल तर आत्मबोध, अहमची प्राप्ती, अहमची ओळख, अहमचा अनुभव, त्याच्यानंतर आत्मबोध आणि त्याच्यानंतर मिळणारी शांती. दिस इज द अल्टिमेट ट्रूथ. आणि हेच प्राप्त करणं, हाच एक मार्ग आहे, हेच एक गंतव्य आहे, हीच एक साधना आहे, हे समजून घेणं ही श्रद्धा आहे. मग लोक काय करतात? त्यालाच ट्विस्ट करून याच्यावरती श्रद्धा ठेवा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, असं सगळं सांगतात. सध्या जे वारकरी संप्रदायातलं वातावरण आहे की लोक म्हणतात, सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला कोणी सांगितलं की एखादी गोष्ट वाईट आली, तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल एखादा मेसेज आला, घाणेरडा अश्लील असा मेसेज आला की तुमची XYZ अशी मुलगी इतकं फालतू काहीतरी करत होती, असा जर तुम्हाला मेसेज आला, तुमची स्वतःची मुलगी, तिचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअपला आला, तुम्ही काय करणार? तो व्हॉट्सअपचा मेसेज तुम्ही फॉरवर्ड करणार का? मनापासून उत्तर द्या. तो मेसेज तुम्ही फॉरवर्ड करणार का? नाही ना. तुम्ही तिथल्या तिथे तो डिलीट करणार, तिथल्या तिथे डिलीट करणार आणि याची काळजी घेणार की तो मेसेज कुठेच गेला नाही पाहिजे. मग ज्या वारकरी संप्रदायाला आपण स्वतःच समजतो, ज्या व्यक्तीला आता इथे वसंत गडकर महाराजांना आपण वाईट ठरवतो आहोत, त्या व्यक्तीला आपण सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांचा एक व्हिडिओ तुम्ही इतका व्हायरल करण्याचा प्रयत्न केला तरी तो झाला नाही. आजही तुम्ही गुगलवरती त्यांचं नाव टाकलं तर हरिपाठ हा शब्द येतो आणि 1 करोडच्या वर ज्याला व्ह्यू आहेत तेच आधी येतं. मग ते का नाही दिसत आपल्याला? मग हे जे स्प्रेड करणारे आहेत ते वारकरी संप्रदायाला माझा म्हणत नाहीत, स्वतःचा म्हणत नाहीत. ते काय करतात? ही जी व्यक्ती आहे ना, हल्ली ह्यांचं स्तोम माजायला लागतंय, बघूया ना कसं काय होतंय. मग तिथेच त्या व्यक्तीला पाडण्यासाठी चला तो व्हिडिओ व्हायरल करूया. मग काय होतं? मेंढरांची चाल चालणारे काही कमी नाहीये तिथे. ह्याने केलं ना मग आम्ही पण करणार. हे स्प्रेड करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत? ह्या व्यक्ती वारकरी नाहीयेत. ह्या व्यक्ती वारकऱ्याच्या वेशातले हे राजकारणी आहेत, हे समजून घ्या. मी असं मुळीच म्हणत नाहीये की वसंत गडकर महाराज म्हणले ते योग्य आहे की अयोग्य आहे. हा मुद्दा खारिज करण्या इतकी ज्ञानी मी नाहीये, पण तो मुद्दा कितपर्यंत पुढे यावा आणि तो व्हायरल व्हावा हे सांगण्या इतकं व्यवहार ज्ञान नक्की माझ्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही काय स्प्रेड करताय? जर त्या व्यक्तीला वाटत असतं की संप्रदायाची हानी याने होते, त्या व्यक्तीने काय केलं असतं? तो जो व्हिडिओ आहे एखाद्या अधिकारी व्यक्तीला दाखवून त्या महाराजांना, वसंत गडकर, आदरणीय वसंत गडकर महाराजांना फोन केला असता, भेटायला बोलवलं असतं आणि तिथल्या तिथे त्यांचा संशय दूर केला असता. पण इथे संशय दूर करणं हा हेतू नव्हता, तिथे बदनामी करणं हा हेतू होता. मी नेहमी म्हणते, मला कदाचित तिथे तुम्ही चुकीचं पण म्हणाल, आसारामजी महाराजांना जे गुरु होऊन गेले, आसारामजी महाराज, त्यांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकलं. ती व्यक्ती अशी होती की ती, आता त्यांना म्हणतात बलात्कारी आहे आणि हे आणि ते आहे. कोणी ठरवलं? तुम्ही ठरवलं.
तुम्हाला माहितीये त्याच्यानंतर किती कंपन्या उदयाला आल्या आणि किती कंपन्यांनी स्वतःचं भलं करून घेतलंय. पण त्या कंपन्यांना उदयाला येण्यासाठी आधी आसारामजी महाराजांचं मार्केट बंद होणं गरजेचं होतं. या गोष्टीची जाणीव आहे का? कुठली गोष्ट कशासाठी होतीये याचा उहापोह. आणि हे मी तुम्हालाच का सांगतेय, त्याचा मुद्दा बनवायचा नाहीये. जर आपण गीतेच्या वर्गामध्ये बसतो तर आपल्याकडे सत्सद विवेक बुद्धी असली पाहिजे. म्हणून तर रामदास स्वामी म्हणतात ना, मला बदमाश व्हायचंय का? समोरच्याची बदमाशी समजून घेता आली पाहिजे. आपल्याला समोरच्याची बदमाशी समजून घेता आली पाहिजे. मी कधीच म्हणणार नाही तुम्ही ह्या पक्षातले व्हा, तुम्ही त्या पक्षातले व्हा. तुम्ही मला सांगा, नास्तिक जगामध्ये कमी आहेत का हो? भरपूर नास्तिक आहेत ना. जे म्हणतात तुकाराम महाराजांचं जे वैकुंठगमन अमान्य करतात असे भरपूर नास्तिक आहेत तुम्ही. मग तुमच्यामध्ये जर खरा दम आहे तर तुम्ही त्यांना का नाही टार्गेट करत? इथे प्रत्येक विचारसरणीची लोक आहेत. आणि आज महाराजांमुळे वेगळ्या पद्धतीचा वर्ग वारकरी संप्रदायाला कनेक्ट झालेला आहे, जॉईन झालेला आहे. हे का नाही बघत आपण? मी ते महाराजांचं कुठेच समर्थन करत नाही, पण नक्कीच मी त्या लोकांचा विरोध करते जे फक्त स्वतःची पोळी भाजण्याकरता हा अग्नी पेटवतात ना लोकांमध्ये, त्या लोकांचा मी विरोध करते. सारासार विवेक बुद्धी ठेवा ना. नाहीये ना तुम्हाला म्हणताना तुम्ही वैकुंठ गमन, मी सुद्धा त्याच कॅटेगरीतली आहे हो. मी सुद्धा सातारकर महाराजांची कीर्तनं ऐकून मोठी झाले. माझ्या तर दूर डोक्यात कधी विचार येणार नाही की वैकुंठ गमन सोडून दुसरं काही झालं असेल. पण जो व्यक्ती त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या शरीरांचा तिथे उच्चार केलाय, सूक्ष्म देह सांगितलाय, स्थूल देह सांगितलाय, ते सगळं सोडून तेवढीच गोष्ट व्हायरल करतात आणि लोकांचं लक्ष विचित्र गोष्टींकडे वळवून घेतात. दिस इज रिअली बॅड. आणि माझं आता हे घर आहे माझं. या घरामध्ये बाहेरून कोणीतरी दगड मारतोय तर त्या दगड मारणाऱ्याला मी थांबवायचं की आपल्या आपापसांमध्ये मी भांडण करत बसायचं? काय गरजेचं आहे इथून? तेवढंच वाक्य तुम्ही त्याचं व्हायरल केलंय. आणि जसं माऊलींनी पाचही पंच महाभूत एका वायू तत्वामध्ये म्हणजे प्रत्येक तत्वांमध्ये विलीन केले, तशाच पद्धतीने तुकाराम महाराजांनी कदाचित आकाश तत्वामध्ये त्यांचा देह विलीन केला असेल. ही सूक्ष्म पद्धत, ही आध्यात्मिक पूर्ण रहस्य ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण दिव्यच अध्यात्म म्हणतो आणि मी ज्ञान योगाशिवाय साध्य होणार नाही. बरोबर. हीच पद्धत जी आहे ती तुकाराम महाराजांनी अवलंबली असेल. आणि हे जाणून घेण्याचा उलट त्यांचं ते म्हणतात ज्ञान विकासून किंवा त्यांचा तो अभ्यास म्हणून त्यांनी त्या अभ्यासा दृष्टीने ते वापरलं. बरोबर. स्पष्ट लिहिलं होतं, माझ्या दृष्टीने त्यांचं एकही वाक्य चुकीचं नाही, पण तुमची समजून घेण्याची क्षमता कुठे ना कुठेतरी कमी होते. सेकंड थिंग असं आहे की जसं ब्रह्मानंदींचा पण एक श्लोक आहे, बाहेर देखा विना सरोवर पाणी, म्हणजे या गोष्टी कदाचित खूप अशक्य गोष्टी आहेत. पण तिथे सगळ्यात शेवटी ब्रह्मानंदजीने जेव्हा तो श्लोक अचरज देखा भारी सागर हे केल्यानंतर सगळ्यात शेवटी लिहिलंय, जो कोणी इसका भेद बतावे, किंवा माझे ज्या गोष्टी ज्याला प्रत्यक्ष अनुभूती झाली, ज्याला तो आत्मबोध झालाय, तोच माझा हा अनुभव माझ्या श्लोकाचा अर्थ सांगू शकतो. किंवा कबीरदाजी पण कधी म्हणतात, जो कोणी इसका भेद बतावे सोयी करून केला. जो खऱ्या अर्थाने या गोष्टीचा भेद जेव्हा झाला ही गोष्ट कळते. ब्रह्मानंदी पण सांगतात की माझी गोष्ट त्या ज्ञानी लोकांनाच कळेल ज्याने प्रत्यक्ष त्याचा बरोबर आहे. आपण म्हणतो की साखर गोड आहे हे सांगणार, पण जोपर्यंत तुम्ही साखर चाकली नाही तोपर्यंत गोड ही चव कशी असेल हे कळणार नाही. अगदी त्याचप्रमाणे त्या अनुभव त्यांनी तो अभ्यासून केला होता. त्यांचं वैज्ञानिक कारण मला तरी 100% पटलेलं आहे. आणि दुर्पालीताई ही सगळ्यात महत्वाचं काय म्हणते, हे आहे म्हणणारे सुद्धा तिथपर्यंत पोहोचले नाहीत आणि नाही म्हणणारे सुद्धा आपण तिथपर्यंत कोणीच पोहोचलो नाहीये. आपण फक्त ना जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरे करणारी लोक आहोत. आणि मी हे कधीच म्हणणार नाही की कुठलाही महापुरुष तो जो अवतारी आहे काय आहे, म्हणजे पर्सनली माझं असं मत आहे की त्याच्या जन्माबद्दल आणि मृत्यूबद्दल कधी बोलूच नाही. मी पर्सनली हे टाळते. मला कारण त्याबद्दल माहिती नाही, त्याबद्दल लोकांचं ऐकून बोलायची माझी सवय नाही. आणि रामेश्वर भट्ट यांनी सुद्धा छान वर्णन करून ठेवलंय की वया तारल्या वगैरे सगळं मान्य आहे मला, मी नाही म्हणतच नाही. पण आपण काय करायचं,
पहिलं टोक आणि दुसऱ्या टोकावरती एवढं कशाला पाल्हाळ लावतोय? मधला संघर्ष बघा ना. त्यांनी जे काय सांगितले, आपण अधिकारी कसले आहोत, आधी आपण इथे आहोत आणि वार्ता आपण इथल्या कशाला करतोय? तिथपर्यंत पोहोचलोय का आपण? विरोध करणारे सुद्धा खालूनच नुसते बोंबलतायत आणि त्यांच्या बाजूने असणारे सुद्धा खालूनच बोंबलतोय. आपण तिथपर्यंत कुठेच गेलो नाही. आणि कशाला तुम्ही एखाद्या आपल्याच संप्रदायाच्या व्यक्तीची बदनामी करून ह्या गोष्टी कशासाठी? आणि दुसरा काय भाग येतो म्हणून माहितीये का तुम्हाला? एक्झॅक्टली. आणि हे भांडण असूच शकत नाही. जसं निळ्या रंगाचे फॅन आहेत तसे पिवळ्या रंगाचे फॅन आहेत, तसेच लाल रंगाचे फॅन आहेत. विज्ञानवादी लोकांना ते आवडतं, आध्यात्मिक लोकांना हे आवडतं. काय आवडतं? वरचं भांडं ते असू शकतं, पण आतलं तत्वज्ञान मात्र भक्तीचंच आहे, आतलं तत्वज्ञान मात्र श्रद्धेचंच आहे. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, वरचा ग्लास प्लास्टिकचा असो, सोन्याचा असो, चांदीचा असो, आतलं पाणी तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. एक वक्ता म्हणून काय असतं, आणि एक गोष्टीचा अनुभव आहे की एकदा काय झालं, रामकृष्ण परमहंसाकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी महाराजांना विचारलं, स्वामींना विचारलं की स्वामीजी, रामकृष्ण परमहंसांना विचारलं की मी उपवास करावा की न करावा? रामकृष्णांनी सरळ उत्तर दिलं की तू उपवास अजिबात करू नकोस, त्याच्यानंतर तू फक्त नामस्मरण कर, तू उपवास करू नकोस. दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीचा मित्र रामकृष्णांकडे आला, तेव्हा स्वामींनी त्यांना उत्तर दिलं की तू दर एकादशी तर करच कर, पण तू सोमवार सुद्धा कर. ठीक आहे. आता दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या मित्र होत्या, त्यामुळे एकमेकांबरोबर त्यांनी डिस्कस केलं. अरे असं कसं? रामकृष्ण स्वामींनी, परमहंसांनी तुला हे सांगितलं उपवास करू नको, मला सांगितलं उपवास कर. मग दोघं जण गेले त्यांच्याकडे. तर रामकृष्ण परमहंसांनी असं उत्तर दिलं, ज्या व्यक्तीला मी सांगितलं उपवास करू नकोस, कारण तो शेतकरी आहे, उपवास करणं हे त्याच्या शारीरिक कष्टाला पचणारं नाहीये, त्याला ते जमणारं नाहीये, त्याने नामस्मरण केलं तरी त्याला भक्ती होणारच आहे. पण दुसरा व्यक्ती मात्र जो धनधान्य, तो धनवान आहे, त्याने उपवास केलाच पाहिजे, शक्य तितकं त्याने खाणं टाळलंच पाहिजे, त्याच्यासाठी हे साधन उत्तम आहे. ज्यावेळेस समोरचा श्रोता अत्यंत अंधश्रद्धाळू असतो, समोरचा श्रोता जे काही दिसेल त्याला होय ग बाई होय करणारा असतो, त्याला थोडं विज्ञान सांगावं लागतं. आणि जेव्हा समोरचा श्रोता, हा माझा पर्सनल अनुभव आहे, ज्या वेळेस कॉर्पोरेटची लोक मिळतात, ज्या वेळेस एक पांढरपेशी लोक मिळतात ना, जी लोक देवाला मानतच नाही, नास्तिकतेने भरलेले असतात, त्यांना आस्तिकता सांगण्यासाठी चमत्कार हे सांगावेच लागतात. म्हणजे जिथे आमटीमध्ये मीठ कमी होतं तिथे मीठ टाकावं, आमटीमध्ये मीठ जास्त झालं तर थोडे पाणी ओतावं, असा हा थोडा श्रद्धेचा आणि आपण या चमत्कारांचा आधार घ्यावा. उगाच त्याचा उहापोह करत बसू नये आणि आपल्याच बंधू बांधवांना त्याच्यासाठी वेठीच धरू नये. कारण बऱ्याच वेळा मी बघितलंय, वक्ता जो असतो ना त्याला श्रोत्यांनुसार जोक्स मारावे लागतात, मध्ये मध्ये एखादा टोमणा द्यावा लागतो, मध्ये मध्ये एखाद्या गोष्टींना एखादा विनोद सासू सुनेचा मारावा लागतो. जर श्रोता चांगला असेल तर कॉर्पोरेट मधला विनोद मारावा लागतो. त्या वक्त्याला माहितीये ना तुम्ही पण मध्ये मध्ये मचमच करणार आहे, तुम्हाला लक्षात येते का? आणि जर तुम्ही म्हणत असाल की नाही हे व्यासपीठ वारकरी आहे म्हणून तुम्ही हे करायचंच नाही, अरे व्यासपीठ वारकरी असलं तरी ते त्याने उभारलेलं आहे, त्याला तारीख दिली ते त्याच्या बळावरती दिलेली आहे, तो जे बोलतो ते ऐकण्यासाठी त्याला तारीख मिळालेली आहे. आणि जरी वारकरी संप्रदायाच्या मर्यादा असल्या तर ह्या मर्यादा कोणी लिहिल्या, कुठे लिहिल्या? सगुण चरित्रे सादर वर्णावी, सगुण सुंदर, सद्गुण सुंदर पवित्र चरित्र सादर वर्णावी, ही सादरच चरित्र वर्णन करता येत नाही ना. ते व्हॉट इज द अल्टिमेट एम? भक्तिभाव निर्माण व्हावा, सगळ्यांनी अध्यात्माकडे यावं, जास्तीत जास्त लोकांनी माळी घालाव्यात, स्वतःचं वर्णन सुंदर करावं, स्वतःचं आयुष्य सुंदर करावं, वारकरी व्हावं, हाच एक एम आहे ना. ते साध्य होतंय ना, ते महत्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काहीही फालतू बाष्कळ काहीतरी बोलावं असा त्याचा अर्थ नाही, पण ते बाष्कळ काही बोललेही नाहीयेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या गोष्टींना समजून घ्यावं. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जी काही मोठी मोठी महाराज मंडळी आहेत त्यांनी ना कधी स्पष्ट कधी बोलले याच्याबद्दल, ना ते हा बोललेत ना ते ना बोललेत. कारण त्यांना माहितीये की ते काय करतात माहिती, ते बाजूला उभे राहतात आणि हे भेडचाल करणारे असतात ना, मेंढर, ती एकमेकाच्या मागून जिथे जनकौल असेल ना तिकडे हात धुवून घ्यायला उभी असतात, पण समोर येऊन कोणीच मार्गदर्शन करत नाही. म्हणून मी सगळ्या मोठ्या महाराजांना इथे विनंती करेन की तुम्ही समोर येऊन याच्याबद्दल मार्गदर्शन करा. आणि कृपया कोणाचं चुकत असेल ना तर वैयक्तिकरित्या कान पिळा, उगाच त्याचा बाजार मांडू नका. बोला ना ताई. हे सगळं त्यांनी केलं ते नवोदित कीर्तनकारच ज्यांना फार ज्ञान नाही, ज्यांचा फार अभ्यास नाही, अगदी 24-25 वयाचे असताना हो ना अभ्यास केला असेल, किती वर्ष अभ्यास केला असेल, याला काहीतरी
कारण नॉर्मल आपलं 80 पर्यंत एज आपलं खाण्यापिण्यामध्ये निघून जातं. तर आपण कुठेतरी अभ्यास करतो. बरोबर. त्या वेळामध्ये तुम्ही कितीसा अभ्यास केला असेल आणि तुम्ही हे असे व्हिडिओ करताय आणि इव्हन अक्षरशः त्यांना एकेरी नावाने शब्द वापरले. एकेरी नावाने उच्चारले, हे किती चुकीचं आहे. आपण साध्या अनोळखी व्यक्तीला आपण अहो जाओ बोलवतो. इथे व्यक्ती वयाने मोठी आहे, त्याला तुम्ही एकेरी नावाने आणि शिवीगाळ करायला तुकाराम महाराजांनी सांगितलंय का हो? शिवीगाळ करायला तुकाराम महाराजांनी सांगितलंय? आपले त्या संतांच्या याच्यावरून तुम्ही म्हणताय, पण त्यांनी दिलेली म्हणजे ते म्हणतात ना, रामाला मानतो पण रामाचं मानतच नाही. बरोबर आपण आपल्या वडिलांना बरोबर आपल्या वडिलांचं बरोबर तर त्याला काय बरोबर बरोबर. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा मुद्दा तुमच्या हृदयाला एवढा लागतो, पण त्यांचीच शिकवण तुम्ही धाब्यावरती बसवता, अशीच दावणीला लावता. त्याचं काय मग? त्या गोष्टीचं काय मग? त्याच्यामुळे मी हे सगळं तुम्हाला का सांगते की तुम्ही सुद्धा डाव्या किंवा उजव्या, तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे त्या डाव्या उजव्या विचारसरणीबद्दल बोलत नाहीये मी, पण या आस्तिक नास्तिकच्या चक्करमध्ये कधीच पडू नका. आपल्याला गीता काय सांगते ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? किंवा कारण ज्ञानोबा रायांनी सुद्धा संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायांनी सुद्धा कुठला ग्रंथ आयडियल मानला? स्पष्ट नाही. ऐकू येते. कोण आहे? उज्ज्वला ताई, तुम्ही ना एकदा काय करा, एक्झिट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. दॅट विल बी बेटर. कदाचित तुमच्या नेटवर्कमध्ये काही इश्यू असेल, बाकी सगळ्यांना ऐकू येतंय. एकदा लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कोणता ग्रंथ आयडियल मानला? येतोय ना? संत ज्ञानेश्वर महाराजांनी ओके संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कोणता ग्रंथ आयडियल मानला? गीता हा ग्रंथ आयडियल मानला. म्हणूनच मला सुद्धा मनापासून वाटतं की आपण या ग्रंथाला समोर धरून वाटचाल करावी. म्हणून जे लोक म्हणतात ना, संशयात्मा विनश्यंती, याचा अर्थ बुद्धीचा वापर न करता उगाच कशावरही विश्वास ठेवावा असा त्याचा होत नाही. इथे भगवंत प्रत्येक वेळेस सांगतोय. बघा, पुढच्या श्लोकात सुद्धा भगवंत सांगतोय विवेकाच्या सहाय्याने. भगवंत काही उलट सुलट बोलतच नाही. कशाला जायला पाहिजे आपल्याला कोणाकडे, हा काय म्हणतोय तो काय म्हणतोय. सरळ गीता उघडायची, ज्ञानेश्वरी उघडायची आणि बघायचं भगवंत काय म्हणतोय. ऐका बरं का, पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतोय, श्लोक क्रमांक 40. याच्याबद्दल मी श्रद्धेबद्दल लिहिलंय की जे काही आता बोललो ना आपण, त्याचे पॉइंट्स काढून लिहिलेले आहेत. सेकंड चरणामध्ये, पहिल्या चरणाच्या एंडिंगला भगवंत म्हणतोय संयतेंद्रिय. कुठल्या कुठल्या मार्गाने तो व्यक्ती ज्ञान मार्गावर चालण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे? जितेंद्रिय होणं, साधना करणं म्हणजे अभ्यास करणं, आणि याच मार्गावरती विश्वास ठेवणं, तरच आपण या मार्गाने चालू शकतो. 3 मुद्दे या श्लोकामध्ये सांगितले. जितेंद्रिय म्हणजे विषयांना बळी न पडणं. इथे बळी न पडणं, मी चुकून बाली लिहिलंय. बळी न पडणं, विषयांना बळी न पडणं. साधना करणं म्हणजे अभ्यास करणं, सतत क्षणोक्षणी आपण त्या गोष्टीचं चिंतन करणं, साधना करणं, अभ्यास करणं. आणि या मार्गावरती दृढ विश्वास ठेवणं, निश्चय ठेवणं, विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. हे मुद्दे या श्लोकामध्ये सांगितले. श्लोक क्रमांक 39 मध्ये लक्षात घ्या. हे 3 मुद्दे सांगितले. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. ठीक आहे. आय होप इट इज क्लिअर. आता या जितेंद्रिय मुद्द्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या ओव्या म्हणजे वाचा, इतक्या सुंदर ओव्या आहेत. मी पीपीटी मध्येच टाकल्या यावेळेस. ओव्या बघा बरं. अर्थ नसला ना तरी नीट वाचल्या तरी लक्षात येतील. मी उच्चार करते ओव्यांचा. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जया ठाई इंद्रिया मानू नाही. तरी आत्मसुखाची या गोडिया, आत्मसुखाची ज्याला गोडी आहे, विटे जो का सकळ विषया, तो सकळ विषयांचा वीट येतो, त्याला विटाळ नाही म्हणता येणार, वीट येतो, कंटाळा येतो. जया ठाई इंद्रिया मानू नाही, तो इंद्रियांच्या ठाई त्याचं मन नसतं. जे मागे आपण जी ओवी म्हटलेली, इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष जे करती, ते तरलेची न तरती भवसिंधू, हीच ओवी त्या अर्थाची आहे. जो मनाची चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे, सुखिया झाला. इतकी सुंदर ओवी आहे. तया तेची गिवसित, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे.
पुढची ओवी खूप सुंदर आहे, जी तुम्ही नेहमी ऐकली असेल. ते हृदयी प्रतिष्ठे, कुठलं? ज्ञान. काय ते म्हणजे काय? ज्ञान. ते हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. बघा, ज्ञानोबारायांनी कुठला शब्द यूज केलाय? आत्मानुभूती नाहीये, आत्मबोध. ते ज्ञान एकदा हृदयामध्ये प्रतिष्ठिलं, प्रकट झालं नाही. प्रतिष्ठिलं म्हणजे आपण विवेकाच्या मार्फत ते ज्ञान हृदयामध्ये आपण ठसवलं, त्याची प्रतिष्ठा केली. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. आणि मग काय? प्रतिष्ठे म्हणजे ज्याप्रमाणे एखादं बीज आपण रोवतो त्याप्रमाणे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. मग जे उते वास पाहिजे, ते उती शांतीची देखिजे, तेथ अपरा पारुणे निजे निर्धारिता. मग त्या शांतीमार्फत जो निर्धार लागतो, त्या शांतीमार्फत जो निर्धार लागतो, तो निर्धार तिथे होतो. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू. जिथे कृष्ण म्हणतोय की काळाच्या माध्यमातून तू तिथपर्यंत पोहोचशील, ते ज्ञानोबा इथे म्हणतात ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू. उत्तरोत्तरू म्हणजे काळानुसार. ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता. म्हणजे आता हे पुरे झालं, पुढच्या श्लोकाकडे येऊया. ह्या ओव्यांचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. त्यातली ही ओवी अतिशय सुंदर आहे. माझीच नाही तर सगळ्या कीर्तनकारांची आणि आपल्या सर्वांची ही ओवी फेवरेट आहे. कुठली? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान. आता येऊया आपण पुढच्या श्लोकाकडे. पण पुढच्या श्लोकाकडे येण्यापूर्वी मी थोडंसं थांबेन आणि आपल्या गोष्टीकडे वळेन. पुढचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली थोडंसं भगवान श्रीकृष्णाने जे मी मगाशी म्हटले की श्रद्धा म्हणजे काय? नुसती मनाने नाही करायची, बुद्धीने सुद्धा करायची आहे. हेच स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं. विवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो आणि संशयी माणसाला ना लोक प्राप्त होत, ना परलोक प्राप्त होत, ना कुठलं सुख प्राप्त होत. आपण या विषयावरती पुढच्या आपल्या सेशनला बोलूया. आपण आता आपल्या गोष्टीकडे वळूया, जी गोष्ट ऐकण्यासाठी आपण नेहमी आतुर असतो. आणि कृपया जे या गोष्टीबद्दल आपण चिंतन केलं किंवा मी विषय मांडण्याचा प्रयत्न केला, तुमचे जर याबद्दल वेगळे काही विचार असतील, देन यू आर फ्री. तुम्ही फ्री आहात ती गोष्ट धारण करण्यासाठी. अँड यू आर फ्री. यू हॅव दॅट फ्रीडम टू हॅव युअर ओन थॉट, टू हॅव युअर ओन ओपिनियन. तुम्ही तुमच्या मतासाठी फ्री आहात. माझं याच्या बाबतीत कुठलंही बंधन नाही. पण जे गीता सांगते त्या गीतेच्या माध्यमातून मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. बाकी दुसरा काहीही प्रयत्न नाही. असंही नाही की ते महाराज माझे अगदी जवळचे आहेत किंवा माझे कोणी ते गुरु आहेत म्हणून मी असं बोलते, अशातला भाग नाही. पण सारासार विवेक बुद्धी आहे ही, सारासार प्रश्न आहे हा. आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये बघा, हा जर जुना काळ असताना, जर सोशल मीडिया जवळ नसताना, तर कोणी एवढे कष्ट नसते घेतले पत्र काढून पत्र लिहायचं. कोणी एवढे कष्ट नव्हते घेतले की न्यूजपेपरला बातमी छापायची. कोणी नसते घेतले एवढे कष्ट. एखादा पॉलिटिकल राजकारणी असताना त्याने घेतले असते तो हेतू साध्य करण्यासाठी. आता काय झालंय, एका क्लिकवरती सगळं अवलंबून आहे. आणि ना एखाद्याने जर एखाद्याला प्रसिद्धी हवी असेल ना, तर तरी सुद्धा लोकांनी बघा युट्यूबला असं सडेतोड उत्तर दिलं महाराजांना, असं रोखठोक उत्तर दिलं महाराजांना. अशा टायटलने तुम्ही अनेको व्हिडिओ बघत असाल. कशालाही बळी पडू नका. स्वतःचे विचार ठेवा आणि ते स्वतःचे विचार संतांनी दिलेल्या विचारातून प्रकट झालेले असले पाहिजे. गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या विचारातून प्रकट झालेले असले पाहिजे. कुठेही बघून स्वतः मिसगाईड होऊ नका. एवढाच संदेश मला इथे द्यायचा आहे. आपण आजच्या गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट फार सुंदर आहे, आपल्या आयुष्याला लागू पडेल अशी आहे. एक असतं गाव. त्या गावामध्ये एक धनाढ्य असा सावकार राहत असतो. एक असतं गाव, त्या गावामध्ये धनाढ्य सावकार राहत असतो. त्या सावकाराच्या आयुष्यामध्ये ना बरंचसं दुःख असतं असं त्याला वाटत असतं. त्याची बायको असते, त्याच्याकडे धन असतं, त्याचा वाडा असतो, त्याच्या नावावरती भरपूर जमिनी असतात. फक्त दुःख एकच असतं की त्याच्या पोटाला मुलबाळ नसतं.
मग त्या एका दुःखाला घेऊन त्याचं आयुष्य संपूर्ण गेलं. आता त्याचं वय 60-65 कडे आलं तरी सुद्धा तो एकाच दुःखाला घेऊन एवढा त्याने कुरवाळून ठेवलेला असतं की तो काही बघतच नसतो इतर गोष्टी. त्याच्या त्याच स्वभावाला वैतागून, त्याच्या चिडचिडेपणाला वैतागून. कारण एखाद्या व्यक्तीला, आपल्याला सुद्धा एखादं दुःख असलं की आपली एवढी चिडचिड होत असते ना. आपल्याला करायची असते मेथीची भाजी, पण आज बाजारात मेथीची भाजी जणू भेटलीच नाही, तर भेंड्याची भाजी करावी लागली म्हणून सुद्धा आपली चिडचिड होते. तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो इतका धनवान असतो, त्याच्या प्रॉपर्टीला वारसच नाही म्हणून तो दुःखी असतो. असा तो माणूस त्याला कोणाकडून तरी कळतं की या अमुक अमुक गावामध्ये कोणीतरी योगी पुरुष राहतात आणि त्यांच्याकडे सर्वांच्या दुःखाचं निवारण आहे. म्हणून तो धनाढ्य माणूस काय करतो, स्वतःच्या बायकोला न विचारता स्वतःच्या घरातले सगळे दागदागिने जमा करतो, सगळे प्रॉपर्टीचे पेपर वगैरे जमा करतो. बघा बरं कशासाठी. आणि एका बॅगेमध्ये भरतो, एका गाठोड्यामध्ये भरतो आणि योगी बाबांकडे जातो आणि त्यांना म्हणतो, अहंकार बघा किती, त्यांना म्हणतो की बाबाजी माझ्या आयुष्यामध्ये एवढं दुःख आहे ना की तुम्हाला मी काय सांगू, मला सुखच मिळत नाहीये, तुम्ही मला याच्यावरती उपाय सांगा. योगी महाराज असे बघतात त्याच्याकडे, आता काय सांगू. ते थोडासा विचार करतात. ते त्याला म्हणतात जरा 1 मिनिट तुम्ही इथे बसा आणि त्याला ते तिकडे पाठवतात. जसा तो पाठ वळवतो तसं योगी बाबा काय करतात, त्याची ती बॅग घेतात आणि योगी बाबा पळायला सुरुवात करतात. ते दुमदुम पळायला सुरुवात करतात, गावाची वेस ओलांडतात. आता योगी बाबा पुढे आणि मागे तो सावकार पळतायत. गावातल्या लोकांना माहितीये योगी बाबा ज्ञानी आहेत, ह्यांचा समजावण्याचा काहीतरी विचित्रच मार्ग असतो. म्हणून योगी बाबा पुढे, मागे तो सावकार. यांना बघून कुठलाच गावकरी मध्ये येत नाही, त्यांना काही थांबवत नाही. योगी बाबा पळतायत. एक गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये, दुसरं गाव सोडून तिसऱ्या गावामध्ये. सावकार दमतोय, अक्षरशः धापा टाकतोय, त्याचा श्वास वाढतोय, तरी सुद्धा तो हळूहळू का होईना त्यांच्या मागे पळतोय. शेवटी 3ऱ्या गावानंतर जंगल सुरू होतं. योगी बाबा जंगलामध्ये एंट्री करतात. आता तो सावकार इकडच्या लोकांना बोलवतो, अरे बघा तो माझी बॅग घेऊन पळाला, माझं धन घेऊन पळाला, जंगलामध्ये घुसला. असं करत तो सावकार जंगलामध्ये घुसतो. थोड्याच अंतरावरती त्याला त्याचं ते गाठोडं तिथे पडलेलं दिसतं. तो ते गाठोडं उचलतो. श्रोते हो नीट ऐका, तो ते गाठोडे उचलतो आणि तो असा कुरवाळून बोलतो, अरे बाप रे, अखेर मिळालं माझं मला धन, वाह काय मस्त, काय झालं बाबा, बरं झालं तो योगी बाबा गेला निसटून, नाहीतर माझं सगळं धन घेऊन गेला असता, माझ्या हाताला काहीच लागलं नसतं, नशीब त्याने ते इथे टाकलं. असं बोलून तो धन कुरवाळतो, खाली शांतपणे बसतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल उमटतं. तर तो योगी बाबा बाजूच्याच झाडाच्या मागे लपलेला असतो. तो पुढे येतो आणि तो त्याला म्हणतो, बघा शेठजी, मी तुम्हाला तुमच्या आनंदाची क्लुप्ती दिली की नाही. आता त्या शेठजीला जास्त हसू येतो, त्याला आनंद होतो. तो म्हणतो, खरंच बाबा तुमची समजावण्याची पद्धत वेगळी होती, पण तुम्ही सांगितलेला मुद्दा माझ्या चांगलाच लक्षात आला. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट नाहीये ती गोष्ट मिळवण्यासाठी, किंवा मिळवण्यासाठी म्हणण्यापेक्षा ना बऱ्याच वेळा मिळवण्यासाठी पण आपण पळत नसतो, पण ती गोष्ट नाही असं करत ना स्वतःच्या मेंदवाला असे टिक टिक करत असतो सतत. एक वेळ ना ताई, आपण जर अर्चनाताई आपण पळालो असतो ना त्या गोष्टीसाठी तरी काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न केले असते ना तरी काही हरकत नाही, पण आपण प्रयत्न नाही करत. आपण नुसतं म्हणत असतो, हे बाई नाही माझ्याकडे, ते बाई नाही माझ्याकडे, असंच नाही माझं आणि तसंच नाही माझं. प्रयत्न न करता आपण सतत तेच विचार घोंगावत असतो आणि आता आपल्याकडे जे आहे त्याचा मात्र आपण भोग घ्यायचं विसरून जातो, त्याचा आपण भोग घेतच नाही. प्रत्येकाने मनातल्या मनात विचार करा, आपल्यातले प्रत्येक जण अप्रॉक्सिमेटली 20 वर्षाच्या पुढचे आहेत. आपण 20 वर्ष एन्जॉय केला की आपल्याकडे जे नाही त्याचाच आपण विचार करत बसलो. गोष्टी वाटतात फार साध्या आणि सोप्या, पण त्यांचं मर्म इतकं महत्वाचं आहे की आपली नेमकी चूक कुठे होते ना ती चूक आपल्या ते ध्यानात आणून देतात. इतकी ही सुंदर गोष्ट आहे. जेव्हा कधी वाटेल ना माझ्याकडे हे नाही, तुम्हीच नाही बरं का, मी पण त्याच गिनतीमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही काय एकदम आनंदात असता का, तुमच्याकडे हे नाही ते नाही हो, मला सुद्धा अजून उत्कृष्ट नोकरी पाहिजे, मला सुद्धा अजून सुंदर कीर्तन करायचं आहे, मला सुद्धा अजून सगळं सुंदर पाहिजे. पण ते पाहिजे म्हणत असताना माझ्याकडे जे आहे त्याचा मी आनंद लुटण्याचं कधीच विसरू नये, हे महत्वाचं आहे. हवय ही प्रत्येक माणसाची भूक आहे. उत्कृष्टाची, उत्तमाची भूक असणं हा माणसाचा धर्म आहे. पण त्याचबरोबर आपल्याला अध्यात्म काय सांगतं, तुझ्याकडे जे आहे
त्याचा सुद्धा तू भोग घे, त्याच्यात सुद्धा तू आनंद मान, हे आपल्याला अध्यात्म शिकवतं. याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे? हा, बऱ्याच लोकांना मतं मांडायची असतील मगाच्या मुद्द्याबद्दल, या मुद्द्याबद्दल. येस, यू आर फ्री, यू कॅन कंटिन्यू. बोला अर्चना ताई. ताई काय नाही, तुम्ही जे गोष्ट सांगितलं ते त्याच्यातून म्हणजे तात्पर्य त्या गोष्टीचा हाच होता ना, प्राप्त पर्याप्त आहे. प्राप्त जे मिळालेलं आहे ते माझ्यासाठी देवाने दिलेलं ते योग्य असतं. अगदी देवाने मग विचार करूनच काहीतरी दिलेलं असतं. प्राप्त पर्याप्त हे म्हणण्यापेक्षा आपण पर्याप्त कधी म्हणणार नाही आहोत. आपण नवीन गोष्टीचा ध्यास धरलेला आहे, उत्तम गोष्टीचा ध्यास धरलाय, पण आहे ती गोष्ट विसरली नाही पाहिजे. नाही, ध्यान धरणं किंवा ते हवं असतं नाही, पण त्याच्या मागे पळणं तरी किती पळणं. बरोबर, पळणं म्हणजे किती पळायचं हेही महत्वाचं आहे. की नाही आता इथं मला थांबणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर बरोबर. तो पॉइंट आपल्याला कळला पाहिजे की नाही आता ह्याच्या पुढे पळ. आणि ना आपण शरीराने थकण्यापेक्षा ना आपण विचारांनी जास्त थकतो की आपल्याला हे करायचंय. कधीतरी ना ऑब्झर्व करा. म्हणजे मी हे खूप ऑब्झर्व केलंय की माझ्या फिजिकल ड्रेन आउट पेक्षा ना मी मेंटल फार ड्रेन आउट होते. बऱ्याच वेळा आपण हे अनुभव घेतला असेल, आपण मेंटली ड्रेन आउट होतो. चिंतन आणि चिंता याच्यामध्ये ना, जर मागे पण आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की चिंतन आणि चिंतनामध्ये फरक काय आहे. चिंतनाने तुम्ही थकत नाही, आपण प्रफुल्लित होतो, आणि चिंतेने आपण थकतो, आपण निगेटिव्ह होतो. आणि ती म्हण पण आहे ना ताई, ती नाही का, ज्याला कुठे थांबावं हे कळतं तो खरा प्रवास. बरोबर बरोबर थांबणं कुठे हे कळलं पाहिजे ते. बरोबर. हा, रुपाली ताई काय बोलत होता? म्हणजे कारण आहे ना, आपल्या सगळ्यात मेन अवयव आपला मेंदू असतो, आणि तो आपली एनर्जी जवळपास 70% ऑफ एनर्जी हा मेंदू युटिलाइज करतो. बरोबर. तितकं तुम्ही विचार करा की तुमची एनर्जी जास्त ड्रेन आउट होते. म्हणून आपण होतं कधी तुम्ही किती व्यायाम केला तरी तुम्ही एक वेळ एनर्जेटिक राहू शकता. म्हणजे जसं आपण सकाळी वॉक केला, जॉगिंग केलं, किंवा बाकीचे कितीही एक्सरसाइज केला तर एक वेळ तुम्ही फिट राहाल, एनर्जेटिक राहाल. पण हेच जर तुम्ही सतत रात्रभर विचार करत राहिला तर त्याच्यातून तुमची जास्त एनर्जी ड्रेन आउट होते. म्हणून कारण मेंदू जवळजवळ 70% ऑफ युअर एनर्जी इज युटिलाइज. म्हणून आपल्याला रात्री झोपण्याची आवश्यकता असते. बरोबर. थोड्याफार अनकॉन्शियस माइंडमध्ये जातात, बरोबर, स्टेटमध्ये जातात. बरोबर. म्हणून हे कारण. म्हणून याच्यावर उपाय म्हणून आपल्याला संतांनी सांगितले, जशी स्थिती आहे तशा परी राहते, कौतुक आहे संचिताचे. बरोबर. समाधान हे जे सांगितलं. बरोबर बरोबर. याच्यामध्ये भागवताची एक स्टोरी आहे. जसं आपण म्हणतो वराह अवतार, पण तुम्ही वराह अवतार धारण करून कोणाला हे केलं, हिरण्याक्षचा वध केला. हिरण्याक्ष आणि हे लोभ आणि डिझायर्स आपण ज्याला म्हणतो तृष्णा, त्याचं प्रतीक आहे. कारण ते क्षणात मोह आणि लोभ याचं प्रतीक आहे. मोह आणि लोभ यात हे दोन विषय असे आहेत की ते वाढत जातात. म्हणजे जन्माची अशी स्टोरी आहे की ज्यावेळी देवीच्या हे दोन त्याचे जेव्हा प्रकट झाले तेव्हा ते क्षणाला एवढे वाढत होते की त्यांनी दिशाभूल धारण केली. म्हणजे याचा अर्थ, आणि वराहाचा अर्थ म्हणजे प्रभू हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपचा वध केला. हिरण्यकश्यपचा नरसिंह अवताराने केला आणि हिरण्याक्षाचा वराह अवताराने केला. जे आता थोडंसं मी कदाचित या विषयावर म्हणेन की सायन्स आपल्या अध्यात्माला समजून घेण्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. कारण आपण सायन्स म्हणजे फक्त जे एक्सपेरिमेंट होतात तेच फक्त सायन्स आहे. सायन्स म्हणजे काय, तर तुमचं भाषेचं पण विज्ञान आहे, सगळ्याचं विज्ञान आहे. याचा अर्थ कधी कधी आपल्या ग्रंथामध्ये आपल्या संत महापुरुषांनी अलंकारिक भाषा वापरली, आपण ते समजून घेत नाही. आपण त्या अलंकारिक भाषेचा थोडा वेगळा अर्थ काढतो. बरोबर. वराह अवतार, वर आणि अह, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी एकीकडे तो अवतार त्या युगामध्ये जसा गती झाला तसा पूर्णपणे सांगितला. दुसरं म्हणजे आपण म्हणतो ना, पृथ्वी रसातळाला नेऊन ठेवली. आता जर स्वाभाविक विचार केला तर रसातळ म्हणजे कुठे, पृथ्वीच्याच आतमध्ये. हो बरोबर. पृथ्वीचे जे भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर पृथ्वीचे वेगवेगळे हे, आता त्याने परत पृथ्वी समुद्राच्या रस्त्यात, पृथ्वीवरच समुद्र आहे, मग त्याच्या रसातळाला कशी नेली. बरोबर. याच्या मागे अलंकारिक भाषा अशी होती की आपण एखादं म्हणतो ना की अरे याने संसाराची रसातळाला नेऊन ठेवला, त्याने एखादी गोष्ट अगदी रसातळाला, याचा अर्थ खरोखर असं होतं का की त्याने सध्या त्याचं
आतंकित होती, त्याचं घर घेतल्यानंतर दुर्गती झाली याचा अर्थ. की याचा अर्थ असा की त्याने संपूर्ण पृथ्वी एवढी आतंकित केली होती, एवढी हे केली होती की तो एका म्हणजे, आणि असं पण म्हणतात की तो एका क्षणामध्ये ती पृथ्वी ध्वस्त करू शकत होता. याचं कारण आता आपण बघतो वैज्ञानिक दृष्ट्याने, जसं अणुबॉम्ब किंवा अणु चाचणी वगैरे ह्या सगळ्यामध्ये आपण पाहतो एका क्षणामध्ये एवढा मोठा स्फोट होऊ शकतो. बरोबर बरोबर. अगदी त्याचप्रमाणे त्याने अशी हे केली होती, त्याने असे अस्त्रशस्त्र प्राप्त केले होते, म्हणजे थोडक्यात अशी काही टेक्नॉलॉजी त्याला सापडली होती की त्याने एका क्षणात पृथ्वीला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. हे रसातळाला गेलेली पृथ्वी वराह अवताराने वर काढली, म्हणजे वर म्हणजे श्रेष्ठ, अह म्हणजे दिवस. त्या श्रेष्ठ दिवशी त्या श्रेष्ठ अशा दिवशी प्रभूंनी पृथ्वी रसातळ म्हणजे त्याच्या आतंकापासून मुक्त केली. आणि आता ते कसं की हिरण्याक्ष लोभचं प्रतीक आहे. लोभ क्षणाक्षणाला वाढत जातो. इच्छा तृष्णा एकदा मिळाली तर तुम्हाला असं वाटेल आता मला आणखी पाहिजे. ऑब्विसली इफ आय ऑफर्ड 500 रुपीज then ऑटोमॅटिकली यज्ञामध्ये जसं तूप टाकत जातो तसा तो अग्नी भडकत जातो. याचा अर्थ आपली तृष्णा. तर अगदी त्याच पद्धतीने प्रभूंनी वराहाचा दुसरा अवतार तो संतोष आणि समाधान. प्रभूंनी लोभ आणि मोह या गोष्टीला, आपल्या लोभाला जर ते थांबायचं असेल तर एकच समाधान. नाही, मी आता समाधान आहे, आता मला कसली गरज नाही. बरोबर, ते आपल्या बरोबर. त्याचप्रमाणे प्रभूंनी संतोष रूपी गुण धारण, म्हणजे संतोष रूपी गुणाने संतोष धारण करून त्या लोभाला हेच त्याचं दमन केलं, त्याला नष्ट केलं. ही एक अलंकारिक भाषा आहे. आणि दुसरं म्हणजे तोच संतोष हे वराह त्या श्रेष्ठ दिली प्रभूंनी त्याचा वध करून पृथ्वी आतंक मुक्त केली, म्हणून पृथ्वी रसातळाला दिली होती की प्रभूंनी परत वर काढली असा अर्थ. टीव्हीमध्ये आपण बघतो की त्यांनी ते याच्या शिंगांवरती असते पृथ्वी वर काढली. स्वर अर्थ तसा नाही. त्याने वैज्ञानिक दृष्टीने जर प्रॉपर समजून घेतलं तर अलंकारिक भाषा वापरली गेली आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण थोडासा लॉजिकली विचार केला तर रसातळाला जशी पृथ्वी जाते याचा अर्थ जो होता की पृथ्वी आतंकमुक्त झाली स्टोरी आहे. म्हणून समाधान म्हणजे लोभ आणि मोह जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर ते नष्ट होणार नाही. याचाच अर्थ समाधानी व्हा, चित्तामध्ये समाधान प्राप्त करा. आता मला आणि जसं तुम्ही आता ताई बोललात ना की आपल्या हावरेपणाला, आपल्या भुकेला काही अंत नसतो. तो वैयक्तिक पातळीवरती आहेच, पण तो जागतिक पातळीवरती सुद्धा आहे. जागतिक पातळीवरती प्रत्येक जण मला गाडी हवी, मला हे हवं, माझ्या घरातला एसी 16 डिग्रीवरती चालला पाहिजे, या सगळ्या गोष्टींनी काय होतंय, प्रत्येक जण या निसर्गाची हानी करतोय. आणि निसर्गाची हानी करून काय होतंय, मग अवेळी पाऊस पडतोय, अवेळी हे पर्जन्य होत आहे, जे टेम्परेचर वाढतंय, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. कुठेही माणसाच्या ना भुकेला अंत राहिला नाहीये. तो वैयक्तिक पातळीवरती तर आहेच आहे, पण तो सामाजिक पातळीवरती आणि ग्लोबल लेवलला सुद्धा आहे. तर आपण जर स्वतःला आध्यात्मिक म्हणवत असू ना, तर हे स्वतःपुरतं न ठेवताना कुठेतरी तुम्ही म्हणाल की ताई आम्ही गीता सेशन ऐकू शकतो, याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो. आपण करू शकतो. जिथे जिथे आपल्याला मिळेल तिथे तिथे आपण पर्यावरणाचं समतोल राखण्याचा किंवा पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी प्लास्टिकचा वापर करू. जास्तीत जास्त आपण पिशव्या वापरण्यामध्ये सुद्धा आपण कपड्याची पिशवी वापरू. प्लास्टिकचा वापर आपण करणार नाही. होता येईल तेवढं. म्हणजे बघा, ज्याच्याकडे शिक्षण जास्त आहे, ज्याच्याकडे डिग्री जास्त आहे ना, आणि ज्याच्याकडे नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसायातून संधी आहे ना, तो डायरेक्टली ह्या गोष्टीमध्ये काम करू शकतो. म्हणूनच तर म्हणतो ना आपण की स्वतः इतके मोठे व्हा ना की काहीतरी आपण चेंज आणू शकू. म्हणून नुसतं आध्यात्मिक म्हणणं म्हणजे मला कोणीतरी बघून कधी म्हणणारच नाही की ही बाई आध्यात्मिक आहे, कारण मी सतत माळ ओढत बसलेली नाहीये. मी तुम्हाला दिसणारच नाही. म्हणजे याचा अर्थ मी म्हणत नाही की जे ओढतात ते चुकीचे आहेत किंवा त्यांचं अनुकरण करू नये असं म्हणत नाहीये मी. पण मी त्यातलं आध्यात्मिक नाही की मी सतत माळ ओढत बसलीये किंवा मी 24 तास ध्यानाचा प्रयत्न करते, मी असं करते, असं अजिबात नाहीये. कर्मयोग जो ज्ञानोबाराय सांगतात, कर्मयोग जो माऊलींनी सांगितलाय, श्रीकृष्णाने सांगितलंय की कर्म करत असताना एवढा उदात्त हेतू ठेवू ना की ते करत असताना तुला आनंदरूपी फळ मिळेल. वेगळ्या फळाची इच्छा करायची गरज नाही. म्हणून आपण श्रेष्ठ होणं गरजेचं आहे. म्हणून मी सगळ्यांना एकच सांगेन, स्वार्थी व्हा.
स्वार्थी व्हा, नका बघू ह्याने कुठला व्हिडिओ टाकला, त्याने काय व्हायरल केलं, त्याने अमकं केलं, त्याने तमकं केलं. तेवढ्या वेळामध्ये 2 ओव्या पाठ करून होतील, तेवढ्या वेळामध्ये एखादा अभंग पाठ करून होईल. नवोदित कीर्तनकारांनी नको ती फालतूगिरी न करताना अभंग ओव्या पाठ करून कशा पद्धतीने मी त्याचा मार्मिक अर्थ सांगू शकेन. एक असतो भावार्थ, एक असतो शब्दार्थ, एक असतो लक्षार्थ. कशा पद्धतीने मी लक्षार्थ सांगू शकेन याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या महाराज मंडळींनी सुद्धा ना लोकांना ना मिसगाईड न करताना जिथे म्हणायचं ना शांत बसा तिकडे शांत बसवताच आलं पाहिजे. तुम्ही काही कॉन्ट्रीब्यूट करू शकता संप्रदायाला तर हे कॉन्ट्रीब्यूट करा. आणि प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरती स्वतःच्या अंगात असलेला एक्स फॅक्टर जाणून घ्या. कशा पद्धतीने मी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जर मी वैज्ञानिक आहे, जर मी सायंटिस्ट आहे तर तशा पद्धतीने मी या निसर्गाप्रती स्वतःची सेवा अर्पण करेन. हाच कर्मयोग गीतेमध्ये सांगितलेला आहे, दुसरा काहीही नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जरी वय झालं असेल ना, प्रत्येक जणाला वाटत असेल की आई आता आमचा वेळ निघून गेला, आम्ही कसं कॉन्ट्रीब्यूट करू. मी एक उपाय सांगेन. रोज सकाळी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना तेव्हा वामनपैई म्हणतात ना, माझी विश्व प्रार्थना बोला. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आनंद दे. प्रत्येकाने ती विश्व प्रार्थना बोला, काहीही हरकत नाही. किंवा आमचे तुकोबाराय म्हणतात ना, अकल्प आयुष्य व्हावे तयापुळा. तुकोबारायांचा अभंग बोला आणि तो अभंग भगवंताला सांगा की हा माझ्यासाठी नाही, हा माझ्या संसारासाठी नाही, हा सकल विश्वाच्या संसारासाठी आहे रे भगवंता. जर ही माझी भावना तुझ्या चरणापर्यंत पोचते तर माझ्या या आनंदाच्या आणि या सेवेच्या लहरी, माझ्या या चांगल्या लहरी या विश्वात्मक देवापर्यंत पोचू दे. ज्ञानोबारायांनी वापरलेला शब्द विश्वात्मक देव, भगवान श्रीकृष्ण नाही, राम नाही आणि हरी नाही, विश्वात्मक देवापर्यंत पोचू दे. म्हणजे कुठला? हा जो विश्वात्मक देव त्यांच्यापर्यंत पोचू दे, सगळ्यांना चांगली मती येऊ दे. ही प्रार्थना करा. ती प्रार्थना करणं सुद्धा सेवा करणे. एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो. अशा दृष्टीने आपण सेवा करू शकतो. सगळ्यांनी आपापल्या दृष्टीने सेवा करण्याचा प्रयत्न करूया. तर ही गीता सेशन ऐकण्याचा, गीतेचे श्लोक बोलण्याचा काहीतरी अर्थ आहे. नाहीतर आपण बोलायला मोकळेच असतो, आम्ही काही पंडित नाही गीतेचे श्लोक पाठ करायला. नका पाठ करू, पण त्याच्या मागचा अर्थ नुसता जाणून नका घेऊ, तो आयुष्यातही उतरवा. असा मी सगळ्यांना अशी विनंती करीन, निवेदन करीन. सॉरी थोडा अधिकारवाणीने बोलली, पण हीच विनंती मी सगळ्यांना करेन. तर या गोष्टीचा अर्थ आहे. अन्यथा हा नुसता टाइमपास आहे. याच्या जागी तुम्ही 2 सिरियली बघितल्या तरी काही हरकत नाही, असा माझ्या बोलण्याचा हेतू आहे. कारण यासाठी एक गूढ अशी कथा थोडीशी सांगितली. हे असं आहे की आपल्याला सगळ्यांना कधीतरी प्रश्न पडला असेल की जेव्हा महाभारताची युद्ध चालू होती मग तेव्हा कृष्णाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे फेज झाले होते. त्यावेळी गोपिका कुठे होत्या. मग त्यावेळेचे असं आहे की वाईट आणि आपण म्हणतो ना आपण कोणत्या पद्धतीने सेवा करू शकतो. तर सेवा आपली अशी पण असते की कधी कधी केलेली प्रार्थना सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. बरोबर. महाभारताचं युद्ध चालत होतं त्यावेळी राधाराणीपासून सगळ्या गोपिका आणि गोकुळातले वृंदावनामधले सगळे अधिकारी पुरुष जे ज्ञानी होते ते सगळे ध्यानरत होते. आणि ती त्यांच्या ध्यानाने, म्हणजे मी त्याला ध्यान वापरेन कारण मला तो शब्द जास्त जवळ राहा. ध्यानरत किंवा साधनारत होते, प्रार्थनारत होते. आणि त्यांचे ते वाईट, कारण आम्ही एवढ्या हे धर्मयुद्ध आहे आणि या धर्मामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर आमचे वाईट असते. आमचे वाईट त्याला कॉन्ट्रीब्युशन करत नाही. म्हणून जगात शांती आणण्यासाठी त्यांनी ते ध्यान केलं. आणि ती शांती आणण्यासाठी म्हणजे ते धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी खूप त्यांचा किंवा गोकुळवासियांचा पण तेवढाच सहभाग आहे. बरोबर. म्हणून आपण काय करतो, पण आपण एका ठिकाणी बसून जरी नुसतं देवाचं ध्यान केलं, प्रार्थना केली की आम्हाला म्हणजे असं म्हणतो. फक्त माऊलींना तर बाजूचं काय नाही, पण आपण कमीत कमी दिवसातून एकदा बसायदारांचं हे तर करतो. अर्थातच हे कमीत कमी सगळ्यांच्या मुखातून मनापासून निघालं तर कमीत कमी बरोबर जी प्रार्थना ती पोहोचू शकते. प्रार्थना हाच एक माध्यम देवाशी वाचायला. बरोबर. ती देवापर्यंत पोहोचते आणि मग देव त्याच्यानुसार काहीतरी आपण त्याला सध्याच्या भाषेत चमत्कार म्हणून किंवा काहींना काही असं एक गोष्ट घडवून आणतो जेणेकरून की बाकीच्या जे आपल्या समाजासाठी किंवा जे प्रकृतीसाठी, निसर्गासाठी, आपल्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी ही गोष्ट हितच आहे. बरोबर आहे. बरोबर. एखादी चांगली गोष्ट करायची असते, नाही काही करू शकत तर देवाची प्रार्थना करू. नक्कीच नक्कीच. सो या नोटवरती ताईंकडून सुद्धा सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपण निदान प्रार्थना तरी करावी. या नोटवरती आपण झालेली सेवा, ताई तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आलात त्यासाठी आभार आणि असेच येत राहा अशी आम्ही विनंती करू तुम्हाला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणी, ज्ञानोबा रायांच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,